आज या ठिकाणी 24 तासच्या कार्यालयामध्ये मला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बारागाव नांदूरमध्ये जी घटना घडली त्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलं, म्हणून मी प्रथमतः 24 तासचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। सातत्याने तालुक्याच्या बाहेरील राज्यामध्ये 24 तास ही यंत्रणा काम करते आणि खूप चांगली प्रगती या यंत्रणेची झालेली आहे। मूळ प्रश्नांना सातत्याने जनतेसमोर आणणं हे काम केलेलं आहे, चालू आहे। येत्या 16 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे। निवडणूक प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। महसूल विभाग असेल, पोलीस यंत्रणा असेल, या सर्व यंत्रणेने अत्यंत चांगली आत्तापर्यंतची जी अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल, या साऱ्या प्रक्रियेमध्ये खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली। चांगली सोय त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांची त्या ठिकाणी केली आणि सुसंवाद उमेदवार आणि सर्व लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी आहे। निवडणुकीचा प्रचार सुरू झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि सर्वांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या निवडणुका त्या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होतात। राहुरी तालुका हा राज्यामधला असा तालुका आहे का या ठिकाणी एक वेगळी परंपरा आहे का कुठेही निवडणुकीमध्ये गालबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुका होण्याचं सातत्याने गेले स्वातंत्र्य काळापासून सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नेत्यांनी ती जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे। परंतु गेल्या ह्या 7-8 वर्षामध्ये ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये एक विभाजन झालं आणि लोकप्रतिनिधी म्हणून हे शिवाजीराव कर्डिले या ठिकाणी निवडून आले। हे लोकशाहीने दिलेला त्यांचा कौल आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही। परंतु सातत्याने जी भाषा जी असते, सतत खोटं बोलणं आणि खोटं बोलून जनतेसमोर वेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नाची मांडणी करणं आणि दादागिरीची भाषा त्या ठिकाणी वापरायची, शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरायची, अपशब्द महिलांच्या बद्दल त्या ठिकाणी वापरायचे। ज्यांनी या तालुक्यामध्ये काही विकासाची कामं केली ते त्यांच्याबरोबर असले का मग ते चांगले आणि त्यांच्या विचारापासून जर थोडे बाजूला गेले, विचार पटल्याने बाजूला गेले, त्यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा त्यांनी वापरली। उदाहरणार्थ रामदास पाटील धुमाळ सातत्याने 2009च्या निवडणुकीमध्ये रामदास पाटील धुमाळांनी यांना मदत केली, 2014च्या निवडणुकीमध्ये मदत केली आणि विचार पटले नाही म्हणून नाना बाजूला गेले, पण त्यांच्याबद्दल अत्यंत अपशब्द यांनी वापरले। उषाताई तनपुरे ह्या नगराध्यक्षा असताना निवडणुकीच्या कालखंडामध्ये असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, प्रचंड एक महिलांच्या बद्दल त्या अत्यंत सज्जनशील बाई आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द त्यांनी वापरले। बापूसाहेब तनपुरे आमचा विरोध होतो, आम्ही विरोधकाचे एकमेकाचे, परंतु कधी आम्ही असे खालच्या लेवलला त्यांनी नाही, मी नाही, परंतु बापूसाहेबांच्या बद्दल त्यांनी अशी अत्यंत खालची भाषा त्या ठिकाणी वापरली। आणि म्हणून काल ज्यावेळेस मी माझा प्रचार आटोपून खालच्या काही गावाचा दौरा आटपून मी ज्यावेळेस घरी निघालो, माझा गावातला ड्रायव्हर आहे आणि वस्ती माझी 3 किलोमीटर गावापासून त्याला सोडलं आणि सभा कर्डिले साहेबांची सभा त्या ठिकाणी चालू होती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि त्या ठिकाणी ते बोलत होते आणि मी ते ऐकलं का शिवाजी गाडे हे चोरांना साथ देतात, चोरांना त्या ठिकाणी चोर चोरी करून आल्याच्या नंतर जे काही चोरी करतात त्याच्यातले निम्मे पैसे हे शिवाजी गाडेला त्या ठिकाणी देतात। ही 1 नाही 2 नाही 3 वेळेस रिपीट त्यांचं चालू होतं आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी एकेरीची भाषा वापरून त्या ठिकाणी हे भाषण चालू होतं। मला ते असह्य झालं। शेवटी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जनमानसामध्ये माझी प्रतिमा वेगळी आहे। ही माझी जिल्हा परिषद पंचायत समितीची 11वी निवडणूक आहे आणि सातत्याने कार्यकर्त्यांचा विश्वास, मतदारांनी सतत दाखवलेलं प्रेम याच्या जीवावरती मी निवडणूक त्या ठिकाणी लढवल्या आणि जर माझी विश्वास हरताच गेली म्हणून मला निवडणुकीची जय विजयाची पर्वा नाही,
पराभवाची पर्वा नाही, विजयाची त्या ठिकाणी कुठलं होईल ते जनतेच्या हातामध्ये असतं. आणि म्हणून विश्वासार्हता गेली नाही पाहिजे म्हणून मी डायरेक्ट स्टेजवरती गेलो आणि त्यांना विचारलं का तुम्ही जे बोलता हे खरं आहे का, हे तुम्ही विनाकारण असा गलिच्छ आरोप त्या ठिकाणी करू नका. ते त्याचं उत्तर देऊ शकले नाही. त्यांची भंबिरी उडाली, त्यांची तुतरी त्या ठिकाणी उडाली. आणि मग 200-300 लोकांचा जमाव त्या ठिकाणी आला. मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी ती परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माझं गाव येते आणि माझ्या गावामध्ये जसा तालुक्याला नेत्यांचा वारसा तसा गावालाही नेत्यांचा वारसा त्या ठिकाणी आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वागणारे आम्ही माणसं आहोत आणि मग कुठेही गालबोट लागू नये म्हणून मी तातडीने त्या ठिकाणी ही सर्व माणसं बाजूला घेतली आणि परिस्थिती त्या ठिकाणी संयमाने त्या ठिकाणी हाताळली. आणि नंतर याचा जनतेमध्ये अत्यंत त्याच्या तीव्र प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या. मी सांगू इच्छितो का माझ्या जीवनामध्ये माझे वडील कुठं ग्रामपंचायत सदस्य नव्हते किंवा कुठं सोसायटीचे संचालक नव्हते. मी माझ्या स्वकर्तृत्वावरती आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती आजपर्यंत राजकारण विरहित समाजकारण त्या ठिकाणी केलं. कोणाचा अपघात होऊ द्या, कुठल्या काही घटना घडू द्या, मला तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून त्या ठिकाणी फोन येतात. बोरमध्ये कोणी मुलगा त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी रात्रंदिवस आम्ही काम केलं. पाण्यामध्ये धरण माझं जवळ आहे, माझ्या गावामध्ये डॅम आहे, अनेक घटना डॅममध्ये घडतात. कोणी फोन आला का आम्ही माणसं घेऊन जातो, पाण्यामधली माणसं काढतो. विहिरीमध्ये कोणी काही दुर्घटना घडली, कुठलीही घटना घडली तर मी त्या ठिकाणी मदतीला धावून जातो. राजकारणाचा कुठलाही त्याच्यामध्ये भाग नसतो. ही जनसेवा समाजसेवा म्हणून त्या ठिकाणी मी करीत असतो. अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत माझे चांगले संबंध त्या ठिकाणी आहे. काही माझ्याकडे अधिकाऱ्यांचा पाहण्याच्या दृष्टिकोनाकडे एक जनतेचा सेवक म्हणून माझ्याकडे पाहतात आणि मधून हे पॉझिटिव्ह विचार ठेवून मी त्या ठिकाणी काम करतो. परंतु आमदार कर्डिले साहेबांनी माझ्यावरती याच्या आधी कधी टीका नाही केली. परंतु या गेल्या 2-3 निवडणुकापासून आम्ही बापूसाहेब तनपुरे आणि आम्ही एकत्र आलो आणि कर्डिलेंना खरी भीती वाटायला लागली. ज्यावेळेस 2 निवडणुका झाल्या, 2009ची निवडणूक आणि 2014ची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मतविभाजन झालं. मला मागच्या निवडणुकीमध्ये 42,000 मतं त्या ठिकाणी मिळाली 2009ला. कालच्या निवडणुकीमध्ये 25,000 मतं मिळाली. 25-30 हजार मतं हे मला मानणारा एक प्रामाणिक गट त्या ठिकाणी आहे. आणि हे मतं आता उद्याच्या निवडणुकीमध्ये तनपुरे आणि गाडे जर एक झाले तर ह्या मताची बेरीज त्या ठिकाणी होऊन आपला पराभव निश्चित त्या ठिकाणी होईल. ह्या भीतीपोटी प्रचंड खालच्या भाषेमध्ये द्वेषाने कर्डिले त्या ठिकाणी पछाडले आणि अत्यंत गलिच्छ आरोप, नको ते आरोप त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती ते करीत असतात. म्हणून निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु तुम्हाला या निमित्ताने एक सांगू इच्छितो का मला निकालाची पर्वा नाही. मला माझी जी विश्वासार्हता जनमानसामध्ये आहे हिला कुठं बाधा येऊ नये म्हणून मी डायरेक्ट स्टेजवरती त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला. ते त्याचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकले नाही. आणि मी सातत्याने हे काम करीत असताना कुठे अपघात झाला. माझ्या गाडीमध्ये आतापर्यंत 9 माणसं वारले. म्हणजे ज्यावेळेस अपघात झाल्यानंतर मी ॲम्ब्युलन्सची वाट बघत नाही, माझ्या गाडीत पेशंट टाकायचा, जखमी दवाखान्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न. अनेक माणसांना जीवदान मिळालं दवाखान्यापर्यंत वेळेवर पोहोचवल्यामुळं. आणि 9 माणसाचे आत्मे माझ्या गाडीमध्ये त्या ठिकाणी गेले. आणि गेले 30-32 वर्ष ही समाजसेवा म्हणून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि कालचा जो प्रकार झाला अत्यंत निंदनीय किंवा माझ्याबद्दल जरी झाला असेल, मी त्या ठिकाणी जाब विचारायला गेलो. परंतु माझ्यापेक्षा मग उषाताई तनपुरे असतील, बापूसाहेब तनपुरे असतील किंवा रामदास पाटील धुमाळ असेल यांच्याबद्दलही याच्याही पलीकडे जाऊन यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये हा माणूस त्या ठिकाणी बोललेला आहे. आदरणीय या जिल्ह्याचे एक सुपुत्र का ज्यांनी प्रचंड काम या जिल्ह्यामध्ये केलं, अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, अनेक दवाखान्याच्या मेडिकल कॉलेजच्या सुविधा त्या ठिकाणी आज लाखो लोक त्या ठिकाणी उपचार घेतात असे आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल या माणसांनी 10 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या शालीनताई ज्यावेळेस अध्यक्षच्या निवडणुकीच्या होण्याच्या वेळेस ह्या कर्डिलेने आदरणीय खासदार साहेबांना आई माईवर अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ त्या ठिकाणी केली, प्रचंड शिवाय त्या ठिकाणी दिल्या. म्हणजे यांची जी प्रवृत्ती आहे ही एक गुंड प्रवृत्ती आहे. आणि मग मी जर माझे जर असे उद्योग असतील किंवा मी जर कुठं 2 नंबर करीत असेल तर मला माझा सत्कार तत्कालीन SP कृष्णप्रकाश साहेब आणि ज्योतिप्रिया सिंग यांनी मला बोलून घेतलं आणि तुमच्यासारख्या माणसाची समाजाला खूप गरज आहे
म्हणून त्यांनी माझा सत्कार त्यावेळेस नगरला बोलून त्या ठिकाणी केला. त्याच कृष्णप्रकाश साहेबांनी ज्योतिप्रिया सिंग मॅडमनी यांना जेलमध्ये त्या ठिकाणी घातलं आणि एकीकडे माझा सत्कार केला. ह्या अशा घटना त्या ठिकाणी माझ्या जीवनामधल्या आहेत. म्हणून अशा प्रवृत्तीचा उद्याच्या भविष्यकाळामध्ये राहुरी तालुक्यातली जी जनता आहे ही निश्चितपणे याचा एक वेगळा विचार करून चांगल्या लोकप्रतिनिधीची वाट ही जनता त्या ठिकाणी बघत आहे. निवडणुका लागल्याच्या नंतर याचे सर्व परिणाम आता कर्डिले आमदारांना कर्डिले साहेबांना त्या ठिकाणी भोगावं लागणार आहे. कारण शेवटी न्याय हा जनतेच्या दरबारामध्येच त्या ठिकाणी मिळत असतो आणि खूप प्रचंड त्यांना राहुरी तालुक्यात जनतेने प्रेम केलं. परंतु खोटं बोलणं आणि थापा मारणं आणि अत्यंत शिवराळ भाषेमध्ये वयोवृद्ध असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ नेते असतील, या सर्वांनाच त्यांनी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. मला सुद्धा प्रचंड मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता आहे म्हणून मी कधी घाबरणारा कार्यकर्ता नाही. माझ्या मागे जनमताचा रेटा आहे. म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट स्टेजवरती जाऊन तो जाब विचारला. त्याचं उत्तर कर्डिले देऊ शकले नाही. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि आज मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे जे विचार आहे, झालेली घटना आहे ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं 24 तासने या ठिकाणी मला एक संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मी आपला अत्यंत मनापासून आभारी आहे.